सोलापूर येथील सिद्धेश्वर मार्केट यार्डातील अडत व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या कांदा व लसणाची रक्कम न देता 27 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विकी उर्फ विघ्नेश सेल्वराजी राहणार चेन्नई याचा अटकपूर्व जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश PS खुने यांनी मंजूर केला। यात हकीकत अशी, फिर्यादी सिद्धाराम चन्नप्पा बावकर, सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर यांनी प्रथमतः सन 2021-2022 मध्ये शेतकऱ्यांकडून घेतलेला कांदा आरोपी विघ्नेश अँड कंपनी बेंगलोर व इरोड सेलम यांना पाठवला होता। त्या बदल्यात आरोपी फिर्यादीच्या बँक खात्यात पैसे पाठवत होता। त्यांचा नियमित व्यापार सुरू असल्याने फिर्यादी हा शेतकऱ्यांकडून घेतलेला कांदा व लसूण विश्वासापोटी सतत पाठवत होता। फिर्यादीने फेब्रुवारी ते एप्रिल 2021 व एप्रिल 2022 मध्ये आरोपी विकी सेल्वराज व S नागमणी यांना विश्वासापोटी शेतकऱ्यांकडून घेऊन दिलेला एकूण 3564 किलो कांदा व लसूण पाठवला, परंतु त्याची एकूण रक्कम 38,72,743 मिळाली नसल्याने शेतकरी फिर्यादीच्या दुकानात येऊन वारंवार गोंधळ घालत असल्याने फिर्यादीने आरोपींना त्याचा मोबाईलवरून फोन करून समक्ष जाऊन पैसे देण्यासाठी विनंती केली असता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्याची ऐकून घेण्याची मनस्थिती नसल्याने फिर्यादीने आरोपी विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती। यात आरोपीने अटक होईल या भीतीपोटी सत्र न्यायालयात ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना सदर व्यवहार हा दिवाणी स्वरूपाचा असून आरोपीने पूर्वी घेतलेल्या मालाची रक्कम फिर्यादीस दिलेली असल्याने आरोपीचा सुरुवातीपासून फसवणुकीचा उद्देश होता असे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे फसवणुकीचे कलम लागू होत नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचा आदेश पोलिसांना पारित केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष न्हावकर, ॲडव्होकेट वैष्णवी न्हावकर, ॲडव्होकेट राहुल रुक्मन, ॲडव्होकेट श्रेयांक मंकणी यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।